नमस्कार। इस्लामपूर या ठिकाणी जयंत स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। माझ्या मागे या ठिकाणी आपण बघू शकता की सर्व आयोजक टीम असेल किंवा सर्व खेळाडू असतील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। या मैदानावरती या स्पर्धेची तयारी या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते। आपल्यासोबत या असोसिएशनचे सेक्रेटरी या ठिकाणी राऊत साहेब आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं कशा पद्धतीने तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे। हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र आणि सांगली जिल्हा हँडबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 44वी ज्युनियर मुलांची राज्य अजिंक्य स्पर्धा इस्लामपूर या ठिकाणी पार पडत आहे। या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून भंडारा ते सिंधुदुर्गपर्यंत साधारणपणे 30 जिल्ह्याचे संघ उपस्थित राहतील आणि 500 ते 600 खेळाडू या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून येतील। या स्पर्धेसाठीची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने इथे झाल्याची दिसते। फ्लड लाईट आहे, 2 मैदान आहेत अतिशय उत्कृष्ट, जेवणाची व्यवस्था आहे अतिशय उत्कृष्ट आहे आणि निवास व्यवस्था संपूर्ण जिल्ह्यातील आलेल्या खेळाडूंसाठी अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे। ही जी स्पर्धा या ठिकाणी होत आहे, ही स्पर्धा या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ पुढे राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणार आहे। या स्पर्धेमधून अतिशय चांगल्या प्रकारचे खेळाडू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। इस्लामपूर या ठिकाणी होणारी ही स्पर्धा इस्लामपुरांसाठी एक पर्वणीच आहे, कारण हँडबॉल हा खेळ इस्लामपूर आणि सांगली या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे खेळला जातो। महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असताना सांगली जिल्हा एक अग्रेसर जिल्हा आहे आणि ह्या अग्रेसर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ही स्पर्धा पार पडते। या आयोजकांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ त्यांना चांगल्या प्रकारे मिळेल। या स्पर्धा पार पाडण्यासाठी घेतलेल्या मेहनतीच या परिसरातील सर्व नागरिक असतील किंवा प्रतिष्ठित मंडळी असतील, या मंडळींना अतिशय चांगल्या प्रकारे हातभार लावलेला आहे आणि या हातभारामुळेच ही 44वी राज्य अजिंक्य स्पर्धा या ठिकाणी पार पडणार आहे। अतिशय चांगल्या प्रकारे या स्पर्धेस राज्य हँडबॉल संघटनेचा सचिव म्हणून या स्पर्धेस मी शुभेच्छा देत आहे। धन्यवाद। तर राज्यभरामध्ये कबड्डी किंवा व्हॉलीबॉल यासारख्या स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात झालेल्या पाहायला मिळतात, मात्र हँडबॉल ही स्पर्धा कुठेतरी क्वचित झालेली पाहायला मिळते। याचं मुख्य कारण काय? अगदी बरोबर आहे, कारण जे आपले महाराष्ट्रीयन खेळ आहेत जसे कबड्डी आहे, खो खो आहे, कुस्ती आहे, या खेळाला राज्य शासनाकडून एक मोठी रक्कम मिळते दरवर्षी, की जसे आता बारामतीमध्ये या ठिकाणी स्पर्धा चालू आहे, त्या स्पर्धेला शासनाच्या वतीने 30 लाख 40 लाख असे दिले जातात। निधीसुद्धा घोषित करण्यात आले, निधीसुद्धा घोषित, किंवा आता ऑलिम्पिक ही खो खोची अजिंक्यपद स्पर्धा भारतीय या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी इंदिरा गांधी स्टेडियमवर चालू आहे, त्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाने फक्त महाराष्ट्र शासनाने 20 लाखाचा निधी दिलेला आहे। अशी निधी या ठिकाणी इतर खेळांसाठी, फक्त हँडबॉलच नाही इतर खेळांनाही द्यायला पाहिजेत आणि असे जर इतर खेळांना निधी दिलेत तर या ठिकाणी आयोजकांना ते स्पर्धा पार पाडण्यासाठी अतिशय सोपं होईल। एक ठराविक खेळासाठी आपले महाराष्ट्रीय खेळ आहेत त्यांना प्राधान्य जरूर मिळावं, परंतु जे आंतरराष्ट्रीय खेळ आहेत त्या खेळांनाही जर जास्त प्रसार आणि प्रचार करायचा असेल आणि खेळाडूंना त्या खेळाकडे वळवायचं असेल तर राज्य शासनाने या खेळांनासुद्धा निधी द्यायला पाहिजे असं मला वाटतं। तर या ठिकाणी या खेळाचे या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक आणि संयोजक या ठिकाणी गावडे सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमकी तयारी या खेळाची कुठंपर्यंत आलेली आहे। सर्वप्रथम मी हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र सेक्रेटरी राऊत सरांचं मनापासून आभार मानतो की आमच्या उरून इस्लामपूर शहराला या 19 वर्षाखालील 44वी राज्यस्तरीय हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धा आम्हाला दिली। उरून इस्लामपूर शहराला खेळाचा वारसा आहे। उरून इस्लामपूर शहरामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, हॉकी त्याचबरोबर हँडबॉल हा खेळ चांगल्या प्रकारे खेळला जातो। उरून इस्लामपूर शहरामध्ये जवळपास 1000हून जास्त विद्यार्थी रोज सायंकाळी मैदानावरती सराव करत असतात। उरून इस्लामपुरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील सर्व दानशूर व्यक्तींनी ह्या स्पर्धेसाठी मोलाचे योगदान दिलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने क्रीडांगण व्यवस्था असू दे, निवास व्यवस्था असू दे, बैठक व्यवस्था असू दे, या सर्व व्यवस्था इथल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। क्रीडांगण व्यवस्था सुधीर इंडस्ट्रीजचे अभिजित पिसे यांनी उपलब्ध करून दिलेले आहे। बैठक व्यवस्था जयवंत आबा युवा शक्ती यांच्या माध्यमातून सूरज जयवंत पाटील यांनी हे उपलब्ध करून दिलेले आहे। रेसिडेन्शियल व्यवस्था जी आहे इथंच खूप नावाजलेली JK सायन्स अकॅडमी आहे, प्राध्यापक JK पाटील बापू व त्यांचे चिरंजीव स्वप्नील पाटील सरांनी ते उपलब्ध करून दिलेले आहे। जेवण व्यवस्था जयंत स्पोर्ट्सबरोबर फुटबॉलचा एक चांगला सिनियर व्यक्तींचा हा मंडळ आहे
त्यांनी जेवण व्यवस्थामध्ये जैन स्पोर्ट्स अकॅडमीबरोबर त्यांनी चांगल्या पद्धतीनं मदत केलेली आहे. अनेक सिनियर व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, ज्येष्ठ व्यक्तिमत्व आनंदराव मलगुंडे दादा यांनीही मोलाचं सहकार्य केलेलं आहे. कपिल शेठ ओसवाल ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी या स्पर्धेला मोलाचं योगदान केलेलं आहे. शहरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील आणि ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडू अशी आम्ही खात्री हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र आणि सांगली डिस्ट्रिक्ट हँडबॉल असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देतो. या स्पर्धेला खास करून भारतीय हँडबॉलचे जॉईंट सेक्रेटरी हँडबॉल असोसिएशन इंडियाचे रुपेशदादा मोरे शिवछत्रपती पुरस्कार विजेते यांनी ह्या स्पर्धेला आमच्यावर विश्वास टाकून, राऊत सरांनी, तांबोळी सरांनी विश्वास टाकून ही स्पर्धा इस्लामपूर शहराला दिली. त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद मानतो आणि तुम्हाला विश्वास देतो की ही स्पर्धा इस्लामपूर शहरामध्ये इस्लामपूरवासियांच्या सर्वांच्या मदतीने ही स्पर्धा यशस्वी करू अशी खात्री देतो आणि थांबतो. उद्या या ठिकाणी स्पर्धा सुरू होणार आहेत. उद्या त्या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन होतं आहे. या उद्घाटनाला नेमके कोण कोण या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि पुढचा कार्यक्रम या पद्धतीनं कशा पद्धतीनं चालू राहणार आहे? इस्लामपूर शहरामध्ये बरोबरच सांगली जिल्ह्यालाही खेळाचा वारसा आहे आणि तो खेळाचा वारसा जपण्याचं काम स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांनी केलेलं होतं आणि तोच वारसा पुढं घेऊन जाण्याचं काम आदरणीय श्रीमती जयश्रीताई पाटील करत आहेत. आणि किंबहुना या सांगली डिस्ट्रिक्ट हँडबॉल असोसिएशनच्या अध्यक्षा जयश्रीताई आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन होतं आहे. तसेच सागर भाऊ खोत ज्यांनी मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं आहे त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होते. जयवंताबा पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन होतं. अशा या 3 मान्यवरांच्या हस्ते आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली हे उद्घाटन उद्या संपन्न होणार आहे. आत्तापर्यंत म्हणजे ही राज्यस्तरीय या ठिकाणी स्पर्धा संपन्न होते, मात्र कोणकोणत्या जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून या ठिकाणी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे? जवळपास महाराष्ट्रातून 30 जिल्ह्यांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. हँडबॉल हा ऑलिम्पिक दर्जाचा खेळ आहे. सेकंड फास्टेस्ट गेम इन वर्ल्ड असं हँडबॉलकडं म्हटलं जातं. प्रामुख्याने हँडबॉल हा इंडोर गेम आहे, पण भारतामध्ये बऱ्याच अंशी हा खेळ मातीवरती खेळला जातो. इन्फ्रास्ट्रक्चर त्या पद्धतीने आपल्या भागामध्ये अजूनही कमी आहे, पण जे संघटना काम करते, हँडबॉल असोसिएशन इंडिया असू दे, हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र असू दे, सांगली डिस्ट्रिक्ट हँडबॉल असोसिएशन असू दे, कित्येक वर्ष हा खेळ रुजवण्याचा, वाढवण्याचा चांगल्या प्रकारचा प्रयत्न करत आहे आणि आता आपली मुलं देश पातळीवरती चांगल्या पद्धतीने कामगिरी करत आहेत. तर या ठिकाणी आपण पाहिलं की उद्यापासून इस्लामपूर या ठिकाणी जे जनता विद्यालय आहे त्या प्रांगणामध्ये हँडबॉल स्पर्धा या ठिकाणी उद्यापासून संपन्न होत आहेत. त्याचा उद्घाटन सोहळा उद्या हँडबॉल असोसिएशनच्या अध्यक्षा जयश्रीताई पाटील, सागरभाऊ खोत, जयवंताबा पाटील यांच्या हस्ते त्या ठिकाणी उद्या उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडतो आणि उद्यापासून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. विशाल लोंढे, AV9 मराठी, इस्लामपूर.